आमच्या पोराची. अरे तू पोरगी दिली नाही म्हणून काय बिन लग्नाचा राहणार आहे बाई त्यो. अरे जा दे पुन्हा राजाला द्यायची तुझी पोरगी. तिच्या लग्नाला पण यायची नाही. आलो तिथनं पुढं कवाच मायचं तोंड बघणार नाही. आजपासनं ही शारदी मिली तुझ्यासाठनं. कोणातनं दिसत नाही आय. काय म्हणता मामा? बापाच्या इस्टेटीत वाटा माग पण पोरगी मागू नकोस म्हणला. तिला चांगलं डॉक्टर वकील येतात आणि बहिणीचं पोरग आहे म्हणून शेतकऱ्याला देऊय. एक वेळ हिरी ढकलून दे पोरीला पण तुझ्या पोराला द्यायचं नाही असं म्हणला. ही आपली लायकी. आयला सरळ नाही म्हणायचं होतं की एवढा पान उतरा कशाला करायचा. नाही तर काय. आय मला तर कटा आला या सगळ्याचा. अगं नको बसल्यांची लग्न होत्यात. आमच्या वर्गातल्या पोरीसनी 2-2 पोरं बी झाली. एखादी पळून आण म्हणले ते बी तुझ्याने जमना. अरे कसं जमायचं? फेसबुक आणि व्हॉट्सअप मुळे एक बी सिंगल राहिली नाही. तळागाळात तुझी पावतर गेलंय इंटरनेट. याला म्हणायचं डिजिटल क्रांती. नाही तर काय. आणि इथं या बी पूर्ण शहरात फ्लॅट आणि गावात बंगला पाहिजे जिथं स्वतःच घर घरकुलात ना आले. अरे तू काळजी करू नकस मी आहे ना. आय राहू दे. अगं ही मामाची नाही म्हणणारी 11वी होती. तिथे कामकाची आणि शेवटची उमेद होती. लहानपणी भांडी कुंडी खेळताना तिचं नवरा वयाचं. आता तेव्हाच आपला संसार होता असं म्हणायचं. दुसरं काय? अरे पाऊस पडेल का नाही माहित नसताना कोरड्या जमिनीत नशीब पेरणारी माणसं पण ब्याचं नाही. मी आजच माहिती काढते पण या घरात ना तू बघितल्याशिवाय मी काय ग बसायची नाही. हॅलो हा आवाज तुमची पोरगी लग्नात आहे ना. अगं भ्या वाटायला लागले. या बी पुरला मी नाही आवडलो तर ए बघायच्या निमरपट्टी लावू नकोस का? अरे बाबा 11 पुरींनी बघून न कर दिलं. ही 12वी कशावर नऊ म्हणत. ए यू चादर आणि चल आधी. मामा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. शिक्षण किती झालंय? बायोडाटा पाठवला होता की पीएससी अग्री. आणि नोकरी? हा ती काय लागेलच की आता. मला मुलाशी एकट्याशी बोलायचंय. इकडे इकडे. नोकरी नाही पैसे दे बघा. अहो ही सगळ्या दिसते का नाही? तो कधी दिसते का? बघा तेवढा आंबा आहे का नाही त्याच्या पुढं पावतर. अहो सगळी 3.5 एकर आपलीच आहे. अहो तुम्हाला सांगतो गुरायची गोठा आहे कोंबड्या आहेत नोकरी नाही म्हणजे सिक्युरिटी नाही. नाही तेवढा आहे. साताऱ्यात फ्लॅट वगैरे नसेलच. नाही निदान 4 चाकी तरी आहे का? अजून काही अपेक्षा जास्त काही नाही. हा. साताऱ्यात फ्लॅट, एक कार, सासू सोबत नको. वर्षातून एकदाच गावी येणार पण शेतात जाणार नाही. गावातल्या घराजवळ मुरत
वय काय तुझं? बायोडेटा पाठवलेला नाही नाही की. तसं नाही, खरं वय. त्यात काय दिले आता तुम्ही? 25. 25. मग तुझ्याकडे असेलच की हे सगळं स्वतःच. पप्पांकडे आहे की. हा म्हणजे त्यांचं वय 25 होतं तेव्हा नाही का? पप्पांकडे नाही. नाही. मग 30 वर्षाच्या पोराकडे हे सगळं काय तुझ्या बापाने ठेवलं होतं वय? चला. हो मामा द्या. लेखक नितीन प्रकाश पवार, दिग्दर्शक ऋतुजा पवार. गण्या आ, लग्न जुळवायच्या ऑफिसात बरं कामं ठेवली असं. अरे तिला बघून लग्नाची गरज किती तीव्र आहे हे कळावं म्हणून. तुमच्यात अमोल कोण आहे? जॉमोल अहो कुठं आहे की त्याच्यावर रामल्या आजपासून 350 लग्न लावलं त्यांनी. अहो मग माझं लावून 351 करायची लई चालली. अहो मग त्यात काय अवघड आहे? तुम्ही आधी आला असता तर तुमच्या इच्छा मांडीवर आतापर्यंत नातू खेळला असता. बर तुम्हाला पोरगी कसली पाहिजे? ती पोरगी असली पाहिजे, बाहेरनं बी आणि आतलं बी. नाहीतर आजकाल कसं आहे, बाहेरनं वेगळं असतंय आणि आतलं लईच वेगळं असतंय. हा मला सांगा तुमचं बजेट काय? म्हणजे हा हे बघा आमच्याकडे 1 लाखापासून ते 20 लाखापर्यंत सगळे पॅकेजेस आहेत. 1 लाखात आम्ही तुम्हाला गरीब घरातली मुलगी दाखवणार. लग्नाचा खर्च अर्धा आणि गॅरंटी अक्षता पडेपर्यंत. आणि हे 7 लाखाचं. मुलगी शिकत असलेली दाखवणार. सगळा खर्च तिच्या बापाकडं आणि गॅरंटी पोरग होऊस्तवर. पुढे बघा. बरं, राहू द्या. ते 1 लाखाचंच पॅकेज द्या. एवढं बजेट नाही हो आमचं, आम्ही शेतकरी माणसं. बर अजून काय अट? 8 एकच. हा पोरगी जिवंत असली पाहिजे. संगीत मंदार पाटील, नेपथ्य आशिष गायकवाड. माझा सगळा डाटा सर्च करून झालाय. आपल्याला मराठवाड्यात जावं लागल. तिकडे दुष्काळात. अहो दुष्काळ आपल्याकडे पोरींचा. तिकडं ढिगाणं पडलेत आणि तिकडच्या बापाला दुष्काळातनं सुपाळात पोरी पाठवायचे. अहो त्यासाठी तो चांगला हुंडा बी द्यायला तयार आहे. हुंडा हा. आईला आपल्याकडे लग्नाचा खर्च करून वर पोरच्या बापाला लाख भर द्यायला लागते. आणि तिकडं 4 ते 5 लाख रुपये हुंडा देऊन लग्न बी तेच करून देणार. चांगलंय. एवढं पैसे देते म्हणजे पुरीत काय तर पॉईंट असणार. नाही एकदम चांगल्या पोरी गरंदाज. कसं आहे त्यांच्याकडे हुंड्याची जुनी प्रथा आहे. अहो मानपण समजला जातो हुंडा देणं म्हणजे. तिकडचा बाप आयुष्यभर कमवतोच पोरीला हुंडा द्यासाठी. तिकडं कसं शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त, त्यामुळं पोरीचं कपाळ कवा मोकळं होईल सांगता येत नाही ना. हे बघा मागच्या वर्षी एकट्या मराठवाड्यात 2635 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यामुळे आपल्याकडे सेफ वाटतं त्यांना. होय चालतंय. बघा मग तिकडचीच. तिकडच्या पोरीला सांगतो, अगं तू गेलीस म्हणून काय झालं, बिन लग्नाचा राहिलो नाही. प्रकाश योजना ऋतुजा पवार. विशेष आभार प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष निलाके सर आणि सर्व सदस्य. काय मामा चला आता लग्नाची तयारी करायला काय हरकत नाही बरं काय. हो पण ही कोण आहे सांगितलं नाही तुम्ही. ही अश्विनी, हिची चुलत बहीण
बापानं आत्महत्या केली तरी बी तिनं स्वतः बीएस ऍग्री केलं. शेतातलं सगळं माहित असून सुद्धा शेतकरीच नवरा केला. 2 वर्षात गेला बी. तवापासून हितच राहतीय. अहो नाही म्हणजे आता स्विरिक झाली म्हणल्यावर वयात बी होईनच की. अश्विनी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज नागठाणे सादर करीत आहोत सोयरी. काय द्यायची तिच्यात जा. मज्जा येते. कशाची मजा येत आता? अगं ही पोरी न द्यायचं असतंय की. अरे जमाना तुरपट आहे बाबा. तुझा कसं आहे, या घरात मला नातू बघायचाय. आता लगेच बघायचं आहे. अरे या नवरीस तीर्थम काय? जातो येतो. कुणीतरी येणार येणार हाव आमच्या अशीच करते. याला प्रत्येक गोष्टीत मीच लागतो. ए बाबा देऊ नकोस, आम्ही आहे बाहेर. अरे पण ती यात नाही ना. ती आत नाही. मला वाटतंय पोरगी पळून गेली. हा? अशी कशी पळून गेली? काका आज तर पूजा होती आणि आजच कसं बस लगीन झालेलं का? आज लग्नाचे पहिले बायकोच पळून गेली. लगा मी बॅट घेऊन तयार असतो, बॉलच घेऊन पळाली की. आपला चुकूनच काय उपयोग नाही, नुसताच यारपाडा झाला का. अरे ही गेली म्हणून काय झालं? आपण दुसरी बघू. दुसरी? अरे पण लग्नाच्या पहिल्या रात्री बायको पळून गेलेली कळल्यावर माझ्यातच काहीतरी पॉट आहे असं म्हणते माणसं. पहिलंच कसं तरी झालेलं का, आता दुसरं कसं वयाचं. ही कसली सोयरी. तुम्ही सासूबाईला सांगितलं तुम्हाला? एकदम काय आहे तुमचं? बोला. यो गोंधळ कसला? यो अहो पुढच्या दाराने लग्न करून गेलेले, मागच्या दाराने डिवोर्स केले. हे सगळे बायका पळून गेलेले, काहींना डिवोर्स हवे असणार आहे. कसं आहे, याही केसेस आम्हीच बघतो. सरांकडे वकील सुद्धा आहेत. अहो पण आज तर सुट्टी असते म्हणलेला की तुम्ही. अहो म्हणूनच त्यांना आज बोलवतो आम्ही. इथे दिवशी यांना बघून कुणी लग्न करेल का? अहो पण आम्ही केलं की आता आमचं काय.
खानदानाला वारस, वंशाला दिवा आणि सासू सासऱ्यांना पोरगा पाहिजे म्हणून ज्या पुरीना पोटातच मारून टाकलं त्यांचं काय? हुंडा देऊन सुद्धा गाड्याने घरासाठी पैसे पाहिजे म्हणून ज्यांचा छळ करून जीव घेतला त्यांचं काय? अहो पण हे सगळं आमच्या आधीच्या माणसांनी केले, आम्ही केलंय का? परिणाम हे अणुबॉम्ब सारखे असतात. पडल्या पडल्या त्याचं नुकसान कळत नाही आणि कळतं ना तेव्हा पर्याय उरत नाही. त्यामुळे भोगावं तर लागलच ना. पण आम्ही पैसे भरले त्याचं काय? अहो तुम्ही अक्षतापर्यंत पॅकेज घेतलं होतं ना. आता आमची गॅरंटी संपली. गॅरंटी संपली? अहो मग आम्ही कुठे जायचं? कुठं म्हणजे? मला सांगा, कंपनीचं प्रोडक्ट फॉल्टी निघालं तर आपण कुठे जातो? कंपनीकडे. हा, मामा आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला पोरगी दिली म्हणजे तुम्ही देव माणूस आहे, पण तुम्ही तर त्या सिरियल मधला देव माणूस निघाला की. खरं सांगा मामा, खरं सांगायचं तुम्हाला तिचं माहित नव्हतं का? नाही म्हणजे याची कुणकुण होती म्हणून तर गडबड केली लग्नाची. तरीच म्हणलं माझ्यासारख्याला पोरगी द्यायला कस काय तयार झाला तुम्ही? पैशाला राव तुम्ही मामा. अहो म्हटलं लेकरं बाळ झाले कशाला काय मागचं आठवतंय? अहो मामी तुम्हाला नाही माहिती. अहो इथं सासवा जावयावर पळून जातात. बॉयफ्रेंड साठी पोरवा असलेल्या बायका नवऱ्याला मारून प्रेमात करून नेतात आणि तुम्ही म्हणा पोरबाळ झाले विसरे. मया पोरगीनं नाक कापलं मावा. तुम्ही ते चालती शिक्षा मान्य आहे. वाटलंच तर अजून 2 लाख रुपये देतो. पण यातलं बाहेर काही कुणाला कळू देऊ नका. मराठवाड्यात आरतीची वापरूसाठी जाते. ह्याच्यावर कितीची येऊ देऊ नका. अहो मामी पैसा पाणी आमासनी बी नकोच होता आणि आमच्या आबरूची बी काळजी नाही आम्हाला. अहो पण माझ्या लग्नाचं काय? आता कोण करील माझ्यावर लगीन? माझ्याकडे एक ऑप्शन आहे. अहो सांगा पटदिशी. नाही म्हणजे अमोलची काय हरकत नसेल तर अश्विनीवर लावून देऊया की त्याचं लग्न. वाटलंच तर दोघं बोलून घ्या एकमेकांची. अहो आम्ही तिकडे आलतो का नाही बघा त्या दिवशी? म्हणून मी अहो नाही तीच की सांगतोय. तिकडे आल्यावर तुम्हाला बघितलं का नाही? आवाज आवडलं होतं तुम्ही. मग आवडच पहिली निवड का नाही झाली? अहो आता नवसानं ठरलेलं लगीन कसं मोडायचं ना, म्हणून म्हणजे मग हो. करून टाकू. आणि तेव्हा बरोबरी नव्हती ना आपली. आता झालं. कसली बरोबर? तुमचं पहिलं लग्न होतं, माझं दुसरं असलं असतं. आता दोघांचंही दुसरं आहे. नाही हो तसं काही नाही. आम्ही म्हणजे मी तुम्हाला- तुला चालले असते तुम्हाला पहिली बायको म्हणून. नाही. अहो म्हणजे ते नसती चालली का? का? अहो आता का म्हणल्यावर कसं सांगू?
जाऊ सगळं ती नाही सांगण्यासारखी. म्हणजे हेच येतं ना पहिल्या डोक्यात, लग्न झालेली म्हणजे कुणासोबत तरी आधी सगळं करून झालेली. आणि मुळातच कुणालाही या गोष्टीवरून पारखणं मूर्खपणाचं असतं. अहो, यावरून कसं कळणार की ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे? तिच्या मनात काय चाललंय, तिला काय वाटतं? यापेक्षा ज्यांना ती वर्जिन एवढं पुरेसं असतं ना, त्याच्या बायका लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पळून गेल्यावर दोष कुणाचा? म्हणजे दोष माझा आहे का? आता मला काय माहिती कोणावर काय होतं ते. हाऊ, हेच तर म्हणायचंय मला. तुम्हाला कसं माहित ना तिचं आधी कुणासोबत काय होतं ते? आणि मागचं सगळं स्वीकारलेलं सगळं पुसून नव्याने संसार करायची आहे का हिंमत? म्हणजे तुझं पण कुणासोबत काय माझं कुणासोबत काही नसलं तरी 2 वर्षांचा संसार होताच की माझा. नवरा व्यसन करायचा का? हो, कधीच न सुटणारं व्यसन. शेती करायचा. आमच्या दोघांना बी शेती लय आवडायची. अहो, या एकाच गोष्टीवर तर हो म्हणले होते. अगदी अगदी मन लावून करायचा शेती. पण आमच्याकडे शेती मन लावून केली काय, कर्ज काढून केली काय? ही जीव घेतीच. त्या साली मराठवाड्यात पहिल्यांदा चांगला पाऊस झाला. सोयाबीनचा टपोरा दाना असा थरारून वर आला. आम्ही दोघंही नेहमी लई कष्ट केले. खुश होता तो. भरलेलं शेत, घर, माणसं. आता वाट बघत होता ती म्हणजे भरलेला खिसा बघायची. त्यानंतर आम्ही पोराचा विचार करणार. पोरायले काय बी कमी पडू द्यायचं नव्हतं. सोयाबीन गेलं की बाळ, ह्यो नियम आम्ही दोघाही नेहमी काटेकोरपणे पाळला. वावरातलं बाळ जाऊन जणू माझ्या पोटातच निपसणार होत. असं लेकरावाडीच वाढवलं होतं की आम्ही. पीक सुद्धा स्वप्न वाटावं इतकं सगळं चांगलं असतं ना, नक्की झालं काय? जाग आली. ठेकेदाराले, बाजार समितीले त्याच्या ध्यानात आलं की यंदा सोयाबीन चांगला झालाय, पडत्या भावाने घ्यायचा. मग त्यांनी भाऊ पाडला. इतका की मुद्दल सुद्धा सुटू नये. पण मी त्याला म्हणलं हारायचं नाया. मग आम्ही गावातल्या माणसाले गोळा करून उपोषण केलं. 4-8 दिवस कुणी लक्ष दिलं नाही. पण मग दखल घ्यावी लागली. भाव वधारला. आम्ही सोयाबीनचा ढीग रचला. उद्या मशीन बोलून पोती भरायची निघायची, पण आदल्या दिवशी कुणीतरी अख्ख्या ढिगालाच आग लावली. यायला सहन नाही झालं. मला म्हणला होता कधीच आत्महत्या नाही करणार.
पहिले ठेकेदारांना फसवलं आणि त्यानं मला त्या दिवशी लागलेल्या सोयाबीनच्या आगीतच त्याने उडी घेतली. मला माणसांनी धरून ठेवलं. ज्याच्या जीवावर अख्खा आयुष्य पणाला लावून आले, त्याला असं भरल्या डोळ्यांनी राख होताना बघितलंय मी. त्याच्या पायावर सोयाबीनचा करपलेला दाणा लागूनच आला होता. तेच मवतीम दर्शन. त्या आगीचा उजेड शेवटचा. त्यानंतर बंद खोलीतला फक्त अंधार बघितलाय. आमच्याकडे बी भाव पडतो, पण आम्ही असं आंदोलन बिंदोलन करत बसत नाही. कसं कराल? तुमच्या साहेबाला लाल दिव्याची गाडी मिळाली नाही म्हणून स्वतःला पेटून घेईन असं म्हणणारे साहेबाचे कार्यकर्ते तुम्ही. शेतमालाला भाव नाही मिळाला म्हणून स्वतःला पेटून घ्यायची हिंमत कशी होईल तुमची? लाचारी हतबल करती. मग तुम्ही बसता शेतावरच टमाटाईचा लाल चिखल करून. कुणाला फरक पडणार आहे? तिथं शेतकरी जगला काही मिळाला काही, कुणाला काहीच फरक पडत नाही. सरकारले नसल पडत तरी दुसऱ्या शेतकऱ्याला नक्कीच पडत. एकाचे दोन, दोनाचे चार होतील. आणि तरी सुद्धा न्याय मिळाला नाही ना, तरी पंजाबच्या शेतकऱ्यांसारखं सरकार पालटण्याचं सामर्थ्य आहेच शेतकऱ्यांकडे. एकीकडे शेती जीव आहे असं म्हणतात आणि मग सरकारला शेतीला दोष देऊन कर्जमाफीची वाट बघत बसतात. कर्जमाफी नाही झाली की झाडाला लटकून घेतात, नाहीतर कीटकनाशक पेतात. अहो पण तुम्ही गेल्यावर मागं राहणाऱ्या माणसाचं काय? शेतकऱ्यांवर पोरी लग्न करत नाहीत म्हणून बोंब मारतात. अहो पण ज्या पोरींच्या नवऱ्यानं शेतीसाठी जीव दिला त्याच पोरीवर लग्न करून संसार करावा असं का नाही वाटत? त्याच शेतकऱ्यांच्या पोरांना राय ग अग असं का विचारच नाही केला? पोरींकडनं शेतकरी म्हणून हिनवून गेल्यापेक्षा शेतकऱ्यांच्याच विधवांना अभिमानानं का नाही मिळवत आम्ही? तिचा नवरा शेतीसाठी गेला, तिची एवढी चांगली शेती कोणाला करणार आहे? आणि शेतकऱ्याला शेतीवर एवढा जीव लावणारी बायको मिळणार असेल तर तिचं पाय धुवून पाणी प्यायला बी तयार आहे मी. अगं मी आणतो की तुला उजेडात. तुझ्या त्या माणसागतच जगाशी दोन हात करायची तयारी आहे माझी. अश्विनी, मी बीएससी ऍग्री आणि तू सुद्धा. अगं मग करूया की आत्महत्या मुक्त शेती
अगं शेतकऱ्यांना कोणी पुरी देत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा आपणच लाताडुकी घर बंगला आणि गाडीसाठी स्वतःला विकणाऱ्या पुरी. काय मग करायची का सोयरी? नाही, विधवांवर उपकार म्हणून लग्न करते, नाहीतर अगदीच ऑप्शन नाही म्हणून. तसं काय आणि नाही. मला कुणाचं ऑप्शन म्हणून नाही राहायचे. अगं पण माझं ऐक. मला तुझ्याशी लग्न करायचे. हा? अगं पण तुझं झालं होतं की घर बंगला आणि गाडीवर लग्न. हो, पण तो मुलगा व्यसनी निघाला. रोज पार्ट्या अफेअर. विरोध केला तर मारलं म्हणून निघून आले. आता डिवोर्स फाईल केलाय. पाहिला एक बरं झालं. म्हणजे या लग्नाच्या बाजारात आपला लिलाव पहिल्याच दिवशी लागला. पण खरं सांग का, या जेवढी चूक तुझी आहे का नाही त्याच्यापेक्षा जास्त चूक तुझ्या बापाची आहे. मोठ्या घरचा जावई करायच्या नादात त्यानं स्वतःला गाण ठेवलं. शेती कोण जावयाला 4 व्हीलर घेऊन दिली. घरावर कर्ज काढलं आणि 8 तोळ सोने बी दिली. तरी बी जावयाची भूक काय संपली नाही. मग तुझा छळ सुरू झाला. इकडे घरी यावं, आई बापाचं नाव जाईल, आणि तिथं राहावं तर छळानं तुझा जीव जाईल. हे सगळं कशाला पाहिजे होतं? जगायला गाडी बंगला जमीन जुमला लागतोच की. हे जगायला नाही भोगायला लागतो. जगायला माणसं लागतात फक्त. आमचं गाणे म्हणत नवऱ्याचा हात धरून सोबत चालायला गाडी लागत नाही. आणि कष्टाची भाकर खाणाऱ्याला जिमची बॉडी लागत नाही. सुखाची झोप याला बंगल्यातली गादी लागत नाही. आणि झोपताना कुशीत घेतो बायको म्हणून. तो नुसता माधी मागत नाही. कष्टाच्या घामानं डबडबलेल्या चेहऱ्याला सोन्याच्या दागिन्याची गरज नसती. आणि चेहऱ्यावर हसू असलं की गळ्यातल्या काळ्या धाग्याने बी पुरकी लाख तुटून दिसती. कधी त्याच्याशी बोलाय गेलीस तर त्याचं शेड्यूल असतं टाईट. अगं पण सोन्याच्या पिंजऱ्यात काही धुण्यापेक्षा छोटस घरट बांधलेलं काय वाईट. सगळं कळतंय मला. आणि आता नकोय मला हे दिखाव्याचं जग. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचंय अमोल. तू म्हणशील ना तशी राहीन मी. जेवू नाही म्हणून मी सॉरी. मला बी कुणाच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून नाही राहायचं. अमोल, तू माझ्यासाठी ऑप्शन नाही, प्रायोरिटी आहेस. आणि कायम असशील. मागचं सगळं स्वीकारायला तयार आहे मी. आणि ते विसरायची पण गरज नाही मला. कारण ते आठवून शेतीत लढायचं बळ येईल. काय मग करायची काय शेतकऱ्याबद्दल सुरी.
जस डोळ्या मंदी तुझ्या डोळ्यावर